तर हाय सगळ्यांना. तर बघा मी आज संध्याकाळचा ब्लॉग घेते आणि आता संध्याकाळचं स्वयंपाकाला लागायचं बघा. तर बघा मी आज काय बनवणार आहे. आज व्हिडिओ असणार आहे माझा रेसिपीचा, तर नक्की कंटिन्यू ब्लॉग करा. तर बघा मी दाखवते काय बनवायले म्हणून. चला आता मी किचनमध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते काय बनवायले म्हणून. तर बघा मी ठेवला आता कांदा इथं भाजायला, म्हणजे हे करून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथं बिर्याणीसाठी घेतलं बघा सामान. कोणता मसाला घेतला आहे? सोहाना मसाला घेतला आहे. सोहाना मसाला आहे, गरम मसाला आहे. अजून कुठला सांगा की. तर बघा इथं मी भात उकळून शिजवून घेतलाय आणि आता चिकन फ्राय करायला टाकायचं. सोडायला लागले ते मध्ये तुला मदत करू लागते थोडीशी. तरी चिकन फ्राय करून द्यायलेत मला आणि भात आता मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. ब्लॉग तर बघा इथं फ्राय करून घेतलंय आणि याच्यात पण आहे फ्राय होतंय. अर्धा तास ठेवलं होतं नाही का भिजत. अर्धा तास ठेवलं होतं. इकडे आता भात झालाय बघा. आता याच्यात भात टाकून घ्यायचंय. बिर्याणीचे दावत तांदूळ आहेत. दावत थोडे चांगले लागतात, लांब होते जास्त, त्याच्यामुळे दावत आणले होते. हे मस्त आता शिजून घेतलं की याच्यातच ठेवायचं. वरून मसाला टाकायचा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची. हा भात एका आता टाकून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा अर्धा किलो तांदूळ होते तर किती भात झालाय त्याचा राईस बनवून. आणि थोडा कच्चा ठेवायचा कारण आपल्याला याच्यात शिजून घ्यायचं. पकड खूप ठेवली हो. त्याच्यात टाकायचे आपल्याला टोमॅटोचा मिक्सर म्हणून बारीक केलेलं पेस्ट, टोमॅटो पेस्ट टाकली. आणि आता ह्याला थोडंसं आटूस्तर आता थोडं काय करायचं, ठेवून द्यायचं असंच नाही का. बंद झाले ना पेस्ट, कारण ह्याला मंद धीमी गॅसवर तसं ठेवायचं. मंद गॅसवर 5 मिनटं ठेवायचं. आता तर 10 मिनटं ठेवलंय मी शिजवण्यासाठी. आता त्याला तरी सुटली, याला दाखव. आता याच्यात टाकून घ्यायचं नाही, एकदा हलवते आधी आणि मग टाकायचं. चिपकलं खाली. तर याच्यात टाकून घ्यायचंय हे पुदिना आणि कोथिंबीर थोडीशी. आणि थोडासा फ्राय केलेला कांदा. असंच का, कसं काय हो एवढा. आणि आता मी टाकून घेते त्यात भात. सांगते तर ह्याच्यात घेतलं मी टाकून राईस. तर ह्याला हा मिक्स नाही करायचं, ह्याला असंच ठेवायचं. थोडंसं मंद गॅस केलाय बारीक. आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना आणि फ्राय केलेला कांदा आणि थोडासा कलर टाकायचा. आता ह्याला अजून थोडा घ्यायचा कांदा टाकून. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीने. मी तर एवढाच टाकलाय बघा.
आणि आता ह्याला द्यायचंय वरी झाकून 10 मिनिटं याला कसं का होईल. तसेच उचल ना, असे धर ना दाबून उचल आता. तर बघा फायनली माझी बिर्याणी झाली करून, तंदुरी बिर्याणी. तर बघा कसा सुट्टा Mix नको करू, mix नको. नाही दाखवू द्या की त्यांना. हे बघा किती भारी झाली. तर बघा चिकन तंदुरी बिर्याणी तिने मिक्स केली होती. तर बघा आता जेवण हे झाले. जेवणाचा काही व्हिडिओ घेतला नाही कारण लाईट गेली ती, त्याच्यामुळे जेवणाचा व्हिडिओ घेतला नाही. तर माझी रेसिपी आणि बिर्याणी तंदूर बिर्याणी कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा, आहे की नाही. तर चला आता सगळ्यांना गुड नाईट. तो भेटू आता नेक्स्ट